प्रभुपाद की जय। इस्कॉन संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद की जय। जय विष्णुपाद चरित्रोदर्शक श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय। आनंद कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। हरिनाम संकीर्तन की जय। All glories to same word. All glories to same word. All glories to the Lord and Gauranga. Haribo, Haribo, Haribo. Om Namo Bhagavate Vasudevaya. अध्याय 10 विभूती योग यातील श्लोक नंबर 9 वर आपण चर्चा करूया. सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक मच्चित्ता मद्गत्प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्त स्मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भाषांतर तात्पर्य डिवाइन ग्रेस यांच्या भाषांतर. भगवान श्रीकृष्ण म्हणले, माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. तात्पर्य या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेमयी भगवत्सेवेमध्ये रममान झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलावरून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात. या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत. भगवंताच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममान झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठाई लीन झालेले असतात आणि इतर भक्तांसमेत कृष्ण कथा करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. भक्तिमय सेवेच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये शुद्ध भक्तांना सेवेद्वारेच दिव्यानंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू भक्तिमय सेवेची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजारोपणाशी करतात. ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्या जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे आणि भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. भक्तिमय सेवा ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे श्रवण तथा कीर्तन केले तर एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित व्हावे, तद्वत ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वात ही ती वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकांमध्ये गोलोक वृंदानामध्ये जाऊन पोहोचते. अंततः ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन तेथे विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात, त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण तथा कीर्तनाच्या रूपाने भक्ती लतिकेवर जलसिंचन चालूच राहते. या भक्ती लतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृत मध्ये अध्याय 19 मध्ये करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले की पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेते. तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि मासा पाण्याविना जगू शकत नाही
त्याप्रमाणे भक्त भगवंतांच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाहीत। अशा अवस्थेत भक्ताला भगवंताच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते। श्रीमद भागवतातही भगवान आणि भक्त यांच्या संबंधाविषयीचे वर्णने आहे। म्हणून भागवतात सांगितल्याप्रमाणे 12वा स्कंदात 13वा अध्याय आणि 18वा श्लोक श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे। श्रीमद भागवतम पुराणम अमलम यद वैष्णवानां प्रियम। भागवतात भौतिक कर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष इत्यादींचे मुळीच वर्णन नाही। श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे। म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याप्रमाणे कृष्ण भावनेतील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीरामकृष्णं श्रीयुतं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपीनाथ राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। अच्छा सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर आपण बघतोय की आता लवकरच जगन्नाथ रथ यात्रा जवळ येत आहे। दिनांक 16 तारखेला आपण मुख्य जगन्नाथपुरी या ठिकाणी ही रथयात्रा होत असते। तर त्या संबंधित आपण थोडी चर्चा करूया की भगवान जगन्नाथांचं प्राकट्य आहे त्यांच्या दिनांच्या विषयी। तर सांगितलं होतं की भगवान जगन्नाथांचं प्राकट्य कसं होतं। तर एक इंद्रद्युम्न म्हणून महाराज होते, राजा इंद्रद्युम्न होते। तर त्यांना खूप इच्छा होती की भगवंतांना जवळून बघण्याची, त्यांची सेवा करण्याची, आणि अतिशय लालसा त्यांच्या हृदयात प्रकट होत असते। आणि त्याच वेळी एक ब्राह्मण तिथे येतो आणि म्हणतो, हे राजा, तुला दर्शन देण्यासाठी भगवान नील माधवांच्या रूपात प्रकटलेले आहेत। आणि जसं तो राजा येतो की भगवान नील माधवांच्या रूपात आलेले आहेत, तर अतिशय आनंदित होतो। आम्ही इकडं मूर्छित होतो, आणि ज्यावेळी मूर्छितून बाहेर येतो तर बघतो तो ब्राह्मण त्या ठिकाणी नसतो। तर राजाला तर सांगितलं की आता आपल्या राज्यात भगवान नील माधवाच्या रूपात प्रकटलेत, पण कुठं प्रकटले ते
सांगितलं नाही. आणि त्यामुळे राजा सर्व सैनिकांना आपल्या पाठवतो सर्व देशांनी की जाऊन बघा आहे आपल्या राज्यामध्ये नीलमाधवांचा कुठं शोध लावतो. आणि सगळेजण जातात पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, चारी दिशे आणि नैऋत्य ईशान्य त्या सर्व. आणि अशा प्रकारे ते सगळे एक एक जण परत येतात. या दिशेने या दिशेने त्या दिशेने सगळे लोक येऊन सांगतात की या दिशेने आम्हाला कुठं भेटतात. आणि शेवटी राजा चिंता करून की नीलमाधव माझ्या राज्यात आलेले आहेत, प्रकट झालेले आहेत आणि मला त्यांचं दर्शन मिळत नाही. मग प्रधानमंत्री असं ते राजाला सांत्वना देतात, म्हणतात की सगळे लोक आलेले आहेत पण एक व्यक्ती राहिलेला आहे, पण विद्यापती नावाचा, तो आलेला नाही आहे. आणि मला वाटतं कदाचित तो नीलमाधवांचा शोध घेऊन येईल आणि तुम्ही चिंता करू नका. मग राजाला थोडी सांत्वना होते आणि मग वाट बघत राहतात या विद्यापतींची. आणि विद्यापती भ्रमण करत 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 एका जंगलामध्ये जातात आणि त्या ठिकाणी 100 जातीचे लोक होते. आणि त्याला काय कोणास त्याला वाटायला की ह्या लोकांना निश्चितपणे नीलमाधवांची माहिती असणार आणि त्यामुळे ते तिथं ठरवतात की इथं थांबायचे थोडे दिवस. आणि मग तिथं जो शब्दांचा प्रमुख होता त्याचं नाव होता विश्ववासू, त्यांच्या घरी असतात. ते त्यावेळी घरी नव्हते, त्यांची पुत्री ललिता होती. आणि ते बघतात की आपल्या घरी ब्राह्मण आले, त्यांना चांगला आदरात ते करतात आणि त्यांना सर्व काही विनंती करून थांबवते. आणि थोड्या वेळाने विश्वासू पण येतात, त्यांनाही अतिशय आनंद होतो की आपल्या घरी ब्राह्मण आले. आणि बरेच दिवस त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी विनंती करतात आणि तिथं राहू लागतात. आणि त्या दरम्यान त्या ललिताशी त्यांचा विवाह पण होतो. आणि हे बघतात की जे विश्वासू आहेत रोज सकाळी जातात भल्या पाटे आणि ज्यावेळी परत येतात तर त्यावेळी त्यांच्या अंगाला अतिशय सुगंध येत असतो, कर्पूर, अगरू आणि चंदन या गोष्टींचा. आणि मग ते ललिताला विचारतात की तुझे वडील रोज कुठं जातात आणि आल्यानंतर एवढा सुगंध कसं काय त्यांच्या शरीरात असतो. तर ते विचारतात. तर ललिता सांगत नाही, टाळाटाळ करत असते. तर ते म्हणतात मी तुझा पती आहे, पतीपासून काय बरं लपवायचं आहे, काय नसतं. आणि मग त्यावेळी ती सांगते की माझे वडील नीलमाधवांची सेवा करत असतात. आणि जसं ते ऐकतात नीलमाधवांचं नाव त्यांचे कान मोठे होते ते हां नीलमाधवांचा शोध घ्यायचा नाही. आणि मग त्यावेळी म्हणतात मलाही त्यांचं दर्शन करतात. ते म्हणजे नाही आजपर्यंत माझ्या पित्याने कुणालाही त्यांचं दर्शन दिलेलं नाही, एकटेच ते जातात आणि सेवा करत असतात. का बरं? कारण त्यांना भीती होती की भगवान जर दुसऱ्या कोणी बघितलं तर भगवान त्यांची सेवा घेतील, मी 100 आहे, माझी सेवा स्वीकारणार नाही. आणि म्हणून ते दुसऱ्या कोणाला घेतो. कारण भगवान तशा प्रकारे जर नंदानामध्ये गेलो तर त्या ठिकाणी एक मंदिर आहे पानके विहार आहे ना, 2 मिनटं झाली की लगेच पडदा बंद करतात तिथे, परत उघडतात, परत 2 मिनटं झाली. का बरं असं करतात ते? कारण सांगतात की जो कोणी व्यक्ती येतो भक्त आणि भगवंतांना न्याहाळून बघतो तर भगवान त्याच्या प्रेमाने काय होतात त्याच्या मागे जाऊ शकतात. आणि म्हणून ते जास्त वेळ भगवंताला भोगू देत नाहीत, लगेच बाजूला काय. तर भगवंतांचा हा स्वभाव. म्हणून या विश्वासाला वाटलं की जर माझ्याविषयी दुसरं कोण आलं आणि त्यांनी सेवा त्याची घेतली म्हणून ते नाही, मी सेवा करेन. तर अशा प्रकारे बघू शकतो की सेवा प्रत्येक जो भक्त आहे त्याला सेवा अतिशय प्रिय असते. कारण त्या सेवेद्वारेच भगवंतांना तो प्रसन्न करू शकतो. आणि कृपा या तात्पर्यात एक सुंदर वाक्य देतात. ते म्हणतात भक्तिमय सेवेच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये शुद्ध भक्तांना सेवेद्वारेच दिव्य आनंदाचा अनुभव येतो. काय झाले ना की सेवेद्वारेच आता आपण नामजप करायला लागलो किंवा आणखी वाचन हे करू तर आपण जे मनाला ते रुची नाही आहे आणि त्यामुळे काय होणार स्वाभाविकपणे झोप असं झोप येणार नाही. जसं आमच्या आईंचं उदाहरण होतं की बरेच दिवस ती मिश्रित पहिला करत होता ना, मग फक्त त्याला मिश्रित बंद झाले, ते मिश्रित लावले की झोप यायची त्यांना, पण मिश्रित नसल्यामुळे झोप यायची नाही. मग बरेच 2-4 दिवस झाले, 5 दिवस झाले ती झोपच येत नाही. कसं करायचं? मग म्हणलं ठीक आहे बस मी वाचतो कृष्णा. आणि जसं कृष्णा वाचलं 5 मिनिटामध्ये झोप यायची त्यांना. म्हणजे असं होतं स्वभाव असतं की या गोष्टी जेवढे येतात. परंतु ज्यावेळी भगवंतांची सेवा करतो तर त्या सेवेमध्ये काय दिव्य आनंद लाभतो. आणि म्हणून ते हे भक्तपणे त्यांची सेवा करत होते. तर अशा प्रकारे सेवेद्वारे ज्यावेळी आपण एकतर आनंदही प्राप्त होतो आणि दुसरं आपलं हृदय एक पात्र आहे, पात्रासमान आहे. आणि जे दिव्य ज्ञान जे गीता बाबाचं ज्ञान येतोय ते वाघिणीच्या दुधाप्रमाणे मिळेल आहे. वाघिणीचं दूध कोणत्याही पात्रामध्ये आपण धारण करू शकत नाही, ते लगेच छेद करून निघून जातं. केवळ त्याला
सुवर्णाचं पात्र. तशाच प्रकारे आपलं जे काम लोक नसेल ना, त्या पात्रावर अनेक छिद्र पडलेले आणि त्यामुळे हे ज्ञान जरी तेवढा निघून जातं. पण ज्यावेळी आपण सेवा करू लागतो त्या सेवेद्वारे ते पात्र बनतं आणि मग ते जे काही आपण ज्ञान देतो त्याच्यामध्ये स्थिर होतं. नाहीतर इकडून नळी फुंकणे सोनाराने इकडून तिकडे गेले पाहिजे असे व्यवस्था. म्हणून सेवेद्वारे ज्यावेळी आपण सेवेमध्ये लागतो त्याद्वारे हे पात्र बनतं आणि ते दिव्य ज्ञान आपण त्याच्यामध्ये धारण करू शकतो. तर मग हे विश्व असो कुणाला नेत नसतं आणि ते सांगते कुणालाही आजपर्यंत नेलेलं नाही, पण ते हट्ट धरलं आणि मला जायचं, मला घ्यायचं तसं. मग ते म्हणते ठीक आहे, पित्यांना विचार. आणि ज्यावेळी पिता परत येतात त्यावेळी ते विचारतात की असं सर माझ्या पतींना भगवान नीलमाधवांचं दर्शन करायचं. आणि जसं ते नीलमाधवांचं नाव येतात लगेच अरे तू कशाला सांगितलं त्यांना नीलमाधवांचं होतं? तर ते म्हणजे मी त्यांच्यापासून कसं काय लपवू शकतो? आणि मी सांगितलं पण त्यांची इच्छा आहे नीलमाधव दर्शन करायचं. तर ते म्हणजे बिलकुल नाही दर्शन करणं. मग त्यावेळी ती खूप हट्ट करते आणि मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ते म्हणतात ठीक आहे मी त्यांना दर्शनाला घेऊन जाईन, परंतु एक अटीवर त्यांचे डोळे बांधलेले असते, म्हणजे जेणेकरून त्याला कळणार नाही कुठं गेल्याने कुठून आले कुठं निर्माण दर्शन होईल पण रस्ता कळणार नाही कुठं. आणि मग ते तुमचं ठीक आहे पती सांगतात अशा प्रकारे येते पण काय हरकत नाही, तू काय कर थोडं मोहरीचे दाणे मला दे. आणि ते खिशात ठेवतात, थोडं छिद्र पाडतात आणि त्यामुळे म्हणताना ते निघून जातात. आणि गेल्यानंतर तिथे पोचल्यावर त्यांची पट्टी उघडतात आणि सुंदर असं नीलमाधवांचं दर्शन होऊन अतिशय भाव मिळतात. पूर्ण लोटांना जातात, त्यांनी प्रार्थना करतात. मग विश्वास होऊन तुम्ही थांबा आम्ही थोडे फुलं वगैरे आणतो आपण पूजा करतो. आणि फुलं आणायला ते जातात आणि हे बसलेले असताना त्यावेळी एक कावळा असतो झोपलेला होतो आणि तो अचानक खाली पडतो. खाली रोहिणी कुंड असतं आणि त्या रोहिणी कुंडात पडता क्षणी ती त्याला चतुर्भुज रूप प्राप्त होते आणि तो वैकुंठाच्या दिशेनं निघून जातात. तर हे विद्यापती विचार करतात अरे हे किती मोठं स्थान आहे, तिथं जो कोणी शरीर जातो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. तो म्हणतो चला आपणही काय करू, त्या झाडावर चूल करणे तिथून उडी म्हणून त्या कुंडामध्ये आपलं देह त्या करणार जेणेकरून वैकुंठाची प्राप्ती. आणि म्हणून ते जात होते तेवढ्यात आकाशामध्ये की अरे विद्यापती की मी या ठिकाणी आहे, हे जाऊन राजाला सांग हे तुझं कार्य आहे. आणि त्यावेळी मग विचारतो अरे राजा माझी तिकडे वाट बघत आहे आणि त्यांना सांगितलं. परत त्या झाडावर खाली उतरतात, विश्वास मिळून त्यांनी बघून म्हणून चांगली पूजा करतात आणि मग निघून जातात. आणि जसे दुसऱ्या दिवशी पूजेला इकडे येतात ते लगेच राजाकडे निघून जातात आणि राजाकडे पळत पळत जातात आणि सांगतात महाराज महाराज ही नीलमाधवांचा शोध लागला. आणि जसं राजा ऐकतो तो राजा इतके दिवस एकदम तळमळत करत होता, तळमळत होत होतो ते दिवस. आणि त्यावेळेस जसं तो नीलमाधवांचं नाव ऐकतो तर लगेच तो तयार होतो आणि काही सैनिकांनी घेऊन त्या ठिकाणी येतात. विश्वास काय तो रस्ता सांगत नाही पण त्या ठिकाणी ती मोहरी उगून आलेली होती आणि त्याचा मार्ग काढत ते पोचले तिथं. आणि हा विद्यापती जातो आणि पडदा बघतो महाराज बघा दर्शन या नीलमाधव. तर महाराज कुठे दर्शन? तर त्या ठिकाणी नीलमाधव नव्हतं. म्हणजे राजाला वाटलं या विश्वासानंच काहीतरी गडबड केली असेल, लपवून ठेवलं असेल आणि म्हणून त्याला बंदी बनवत होते. तेवढ्या पुन्हा आकाशामध्ये की राजा तू त्यांना त्रास देऊ की मी माझ्या स्वतःच्या इच्छेला मी अदृश्य आलेला आहे आणि मी लवकरच तुला दर्शन देईन की या समुद्र मार्गाने दारुब्रह्म येईल. दारुब्रह्म म्हणजे एक प्रकारचा लाकूड आणि त्या दारुब्रह्मावर शंख चक्र गदा पद्मा ही चिन्ह असते आणि ते बघून तू त्याच्यापासून विग्रह बनव आणि त्याद्वारे मी प्रकट होईन आणि तुझी सेवा स्वीकारेन. राजाला अतिशय आनंद झाला. मग लगेच काही सैनिकांना त्या समुद्राच्या तिथे उपस्थित होते, जसे हे दारुब्रह्म येईल मला कळवा. आणि मग काही दिवस जातात ते दारुब्रह्म वाहत येतात आणि आल्यावर बघतात सैनिक खात्री करतात शंकरच्या गदा पद्मा आहे का. आणि मग त्यावेळी जाऊन राजा सांगतो महाराज हे आणलेलं आहे. मग राजा येतो आणि त्या सगळ्यांना घेऊन बाहेर काढत असतो पण ते दारुब्रह्म जागचं हालत नाही. मग राजा मोठ्या पैलवान लोकांना लावतो, घोड्यांना लावतो, हत्तींना लावतो पण ते काही हालत नाही. पुन्हा राजाची की जर हे आलेच नाही बाहेर तर कसं काय त्यांचे विग्रह बनवून आणि त्यांची पूजा अर्चा कधी करणार. आणि त्यामुळे राजा निराश होऊन झोपी गेलेलं असतो. त्यावेळी भगवान हे स्वप्न की तू काय काय जे माझे शुद्ध भक्त आहेत जे विश्वास विद्यापती या दोघांना ते
दारुभ्रम बाहेर काढायला सांगा, जेणेकरून मी सहजपणे येईल आणि मग तू त्याच्यापासून वेगळं बन. आणि मग दुसऱ्या दिवशी राजा दोघांना बोलवून ते जे दारुभ्रम होतं त्यांना आणून आपल्या महालामध्ये टाकतात. तर आचार्यगण सांगतात हे दारुभ्रम म्हणजे काय, तर ते म्हणतात की ज्यावेळी भगवंतांनी लीला समाप्त केली होती द्वापार युगाच्या अंती, ज्या प्रभास क्षेत्र आजही त्या ठिकाणी द्वारकेला ते स्थान आहे, तर त्या ठिकाणी भगवंतांनी त्या जरा रक्षण काय केलं, जरा शिकाऱ्याने भगवंतांच्या अंगठ्यामध्ये बाण मारून भगवंतांनी देह त्याग केला. आणि जरा शिकाऱ्याला वाटलेलं होतं की ते हरण आहे आणि तो बघून तिथं जातो आणि बघतो तर काय, तो बाण भगवंतांना मारला आणि त्यावेळी तो अतिशय दुःख बोललो. पण भगवंताला म्हणतात नाही, की माझ्याच वेदनेनुसार आहे. आणि मग त्या भगवंतांच्या प्रिय याला तो अग्नी देत असतो, पण ते पूर्ण जळलं नाही आणि म्हणून ते काय करतात, समुद्रामध्ये सोडून दिलं. आणि आचार्याने म्हणतात की तेच शरीर दारुभ्रमांच्या रूपामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याच्यापासून राजा तो दारुभ्रमान महाराज येतो आणि आपल्या राज्यात दौंडी पेटतो की जो कोणी कारागिरी असतील त्यांनी यावं आणि याच्यापासून सुंदर भगवानांचे विग्रह बनवावे. आणि अनेक नामांकित कारागीर त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात राजा आम्ही बनवतो. ते जायचे, त्याच्यावर काही कारागिरी करायचे प्रयत्न करायचे, छन्नी हातोडा, कधीचा हातोडा तुटायचा, कोणा छन्नी तुटायची, कुणाला हाताला लागायचं, म्हणजे कुणीही कारागीर त्याच्यावर काहीच करू शकत नाही. शेवटी राजा परत चिंतित होता की किती भगवंत परीक्षा घेत आहेत. आणि मग त्यावेळी एक व्यक्ती येतो, वृद्ध व्यक्ती, काही जण म्हणतात की ते स्वतः भगवंत होते, काही जण म्हणतात ते विश्वकर्मा होते. आणि ते येतात आणि राजा म्हणतात राजा मी ह्याच्यापासून विग्रह बनवतो. राजाला अतिशय चला बनवणार नाही, एक आठवड काय तो म्हणला की मी 21 दिवसामध्ये हे विग्रह बनवणार आणि 21 दिवस कोणीही मला आतमध्ये घेऊन व्यत्यय करायचं. राजा म्हणतो ठीक आहे चालेल. आणि त्यांना एक बंद खोलीमध्ये त्यांना दिलं जातं आणि बाहेर सैनिक पहारा असतो, कोणी तिथं जातात त्यांना व्यत्यय आणणार नाही, डिस्टर्ब करणार नाही. आणि त्यावेळी मग राजा रोज सकाळी महाराज जाताना येताना त्या दरवाजा कान लावायचा आणि अजून आवाज येतात राजाला अनुभवायचा काम सुरू. माझं 1 दिवस 4 दिवस 8 दिवस 14 दिवस होतं. 14व्या दिवशी ज्यावेळी तो राजा कान लावतो आतून काही आवाज येत नाही. आणि त्यावेळी राजाला वाटतं की आतून आवाज काय येत नाही, तो वृद्ध व्यक्ती होता, तो काय शरीर त्यागलं का काय झालं नेमकं, अनेक शंका येतात ना मनात, त्याच्या राजाच्या मनात येतात. मग राणी बाजूला उभी होती, म्हणजे नाही आवाज येत नाही, याचा अर्थ विग्रह बनलेले आहेत. राजा मला वाटलं हां बहुतेक काम झालेलं असेल त्यामुळेच ते आवाज येत नाही. मग राजा म्हणतो उघडा तर. पण नंतर पुढे येतो म्हणतो महाराज त्यांनी 21 दिवस मागितलेले आहेत, तर आपण अजून 7 दिवस वाट बघूया आणि मग आपण काय करू, हा दरवाजा उघडू, तोपर्यंत नको. पण राजा म्हणतो नाही जर विग्रह बनले असतील अजून 7 दिवस वाट बघण्यात काय अर्थ आहे, चला आत्ताच उघडा. आणि राजाच्या आदेशानुसार तो दरवाजा उघडला जातो. आत जातात तर कोणी नसतं त्या ठिकाणी. तिथं ते जगन्नाथांचे जे विग्रह आहेत ते अशा प्रकारे बनलेले आणि ते बघून राजाला अतिशय दुःख होतं. कारण मी अजून 7 दिवस थांबलो असतो तर भगवंताला आणखीन सुंदर आकार प्राप्त झाला असता, त्यांना सुंदर हात झाले असते, पाय झाले असते. पण मी धीर न धरल्यामुळं या प्रकारे अर्धवट हे विग्रह राहिलेले आणि तो अतिशय दुःख करू लागतो. आणि ज्यावेळी रात्री झोपलेला असतो त्यावेळी भगवान स्वप्नात येतो जगन्नाथ आणि म्हणतात राजा तू चिंता करू नको की माझ्या इच्छेनुसार मी या रूपामध्ये प्रकट झालेला आहे आणि याच रूपामध्ये तू माझी पूजा सेवा कर. आणि आता तो एक माझ्यासाठी सुंदर मंदिराचं निर्माण कर. आणि अशा प्रकारे भगवंताला आज्ञा देतात आणि मग तो उठतो आणि सर्व सैनिकांना घेऊन सुंदर अशा मंदिराची निर्मिती करतो. तर आपण बघू शकतो की मंदिरांचं नेहमीच समाजामध्ये एक स्थान राहिलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी असं असायचं की एक नदी असायची, नदीच्या किनारी गाव असायचं आणि गावाच्या मध्यभागी मंदिर असायचं. म्हणजे सगळ्या लोकांना मंदिराचं तिथं सत्संग मिळायचं. त्यावेळी आता आपल्याला बोलावं लागतं की ह्या आपण सत्संग गुरु वगैरे, तर त्यावेळी त्यांचं रोज नित्यनिवांत असायचं. सकाळी उठल्यापासून भगवानांचं नामस्मरण वगैरे व्हायचं, पूजा अर्चा व्हायची, मग आपल्या शेतात जायचे, दिवसभर काबाडकाश करायचे, संध्याकाळी आले पुन्हा सर्वजण तास दीड तास मंदिरात व्यतीत करायचे आणि पुन्हा आपलं प्रसाद घेऊन झोपी जायचे. रात्री लवकर झोपायचे, लवकर उठायचे
आणि आध्यात्मिकता मध्ये असायची आणि त्याचबरोबर आपली कर्तव्य असायची. ती स्वाभाविकपणे होतं. आता आपण बघतो एवढे हजारो लोक पंढरपूरला जात आहेत आणि भगवंतांच्या काळ वाद्यामध्ये. तर ही प्रथा पूर्वीपासून आहे. तुकाराम महाराज असो, कोणी असो, त्या ठिकाणी सत्संग व्हायचे, रोज त्या ठिकाणी असायचे. आजकाल आपण बघतो ही विसरत चाललो आपण आधुनिकतेच्या नावाखाली, की आपण प्रगतशील बनत चालतो आणि भगवंतापासून दूर दूर चालतो. आणि त्यामुळे ते लोक कितीही प्रगती केली तरी हृदयामध्ये खोकलेपण त्यांना जाणवतं. काहीतरी पोकळी आहे, कुठं तरी त्यांच्या आत्मसंतुष्टी जाणवत नाही आहे. कारण तुष्यंतेच्या रमणतेच्या यात म्हणजे की भगवंतांच्या श्रवण कथाद्वारेच आपला तो आनंद प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून हे भगवंतांच्याबद्दल श्रवण कीर्तन झालं पाहिजे. आणि पूर्वीची आपली प्रथा होती, पण देशकालानुसार काही लोकांनी जाणीवपूर्वक की बाबा या दंतकथा आहे हे समजून घेऊन त्यांना नास्तिककडे वळवलं. का बरं नास्तिककडे वळवलंय? कारण एकदा का व्यक्ती धर्महीन झाला, नास्तिक झाला, त्याला पशु सारखं वागवू शकतो त्याला. पण जर तो व्यक्ती शास्त्राचं ज्ञान असेल सर्व, तर त्याला आपण पशुवर त्याच्यावर नियंत्रण नाही करू शकतो. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक जी काही गुरुकुल होती ते नष्ट केली. कारण ज्यावेळी मॅकले तो आलेला त्यावेळी त्याने सर्व भारतात बघितलं फिरून एकही गरीब व्यक्ती त्याला दिसला, एवढा समृद्ध भारत होता. आणि त्यांनी जाणलं की याचं कारण काय आहे, इथली शिक्षण प्रणाली, गुरुकुल पद्धती. आणि मग त्यांनी म्हणलं की गुरुप्रणाली जे गुरुकुल जे नष्ट झाले, तर ह्या लोकांना आपण आपल्यासारखं बनवू शकतो. आणि आपल्याला बनवून त्यांनी काय कारकून, बस त्यांनी बोलायचं आणि आपण लिहायचं, अशा प्रकारे स्वतःची बुद्धी तिथं वापरायची. गुरुकुलमध्ये तशा प्रकारे सर्वांना सर्वांगीण शिक्षण दिलं जायचं आणि ते प्रत्येक व्यक्ती आपल्या शारीरिक, मानसिक सर्व काही तंदुरुस्त बनायचं. आजकाल आपण बघतो भरपूर ते ज्ञान आहे, त्या ज्ञानानंच माणूस वेडा बनायचं चाललेला आहे ना. कित्येक लोक आज उच्च शिक्षण आहे, भरपूर शार्प बुद्धी आहे, पण आज वेड्यासारखं आचरण करायला नाही. का? कारण भगवंतांशी, आध्यात्मिकशी काही संबंध नाही, नुसताच भौतिक गोष्टींशी संबंध आहे. आणि ती त्याचं खाद्य नाही आहे, त्याचं खाद्य आहे हे आहे आत्मा, आत्म्याचं. आणि म्हणून या भगवंतांच्या कथांशी निगडीत असेल. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तो भगवंतांना त्या निर्माण करेल मंदिराचे ते निर्माण करू लागतं. सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी समुद्रकिनारी बांधतात. आणि मग आता मंदिर तयार झालं, विग्रह पण तयार झाले, आता त्यांची स्थापना करायची. मग ते विचार करतात की आपण ब्राह्मणांचं बोलू. आणि ब्रह्माजींच्याशिवाय कोण चांगले ब्राह्मण आहे, तर ब्रह्माजींना बोलवलं जातं. आणि तिकडं येऊपर्यंत काय होतं, ते समुद्राच्या किनाऱ्यासमोर वाळूमध्ये गाडलं जातं. आणि दुसरा एक राजा तिथून घोड्यावरून जात होता, तर त्यावेळी काय होतं, तो घोड्यावरून खाली पडतो. तर राजा विचारतो, अरे रस्ता तर प्लेन आहे, एकदम सपाट आहे, आणि घोड्याला काय झालं? मग बघतो घोड्याचा एक ठिकाणी पाय घुसलेला होता, तिथं जातो आणि काठीनं बरोबर हे करतो, उठत असतो. तर तिथं त्याला काहीतरी जाणवतं. आणि मग त्यावेळेस सगळ्या लोकांना बोलतो त्याची खुदाई करतात. आणि जसं खुदाई करतात तसे सुंदर मंदिर त्या ठिकाणी प्रकट होतं. मग तो राजा येतो ब्रह्माजींना घेऊन, इंद्रधनुष्य मारत. आणि त्यावेळी ते म्हणतात हे मंदिर माझं. तो म्हणतो नाही ते माझंही मंदिर. आणि दोघं वाद करू लागतात. तिथं का करू शिंदे असं ते पण सांगतात, नाही या राजाने हे मंदिर सगळं निर्माण केलेलं आहे आणि ते नंतर वाढून गेलं तर तू वाळूच्या बाहेर काढायचं, पण वास्तविकपणे केलं. आणि मग त्यांना दिलं जातं. मग ब्रह्माजी बघतात हे तर पुरुषोत्तम क्षेत्र आहे, स्वतः भगवंतानी इथं प्रकट व्हायचं ठरवलं आहे, तर मी इथं आणखीन काय मी पवित्र करणार आहे. आणि त्यावर छोटासा एक यज्ञ करतात, नरसिंह भगवंतांची स्थापना करतात आणि भगवंतांचं त्या ठिकाणी पूजाच्या सुरू होते. आणि त्यावेळी मग भगवान प्रसन्न होऊन राजाला म्हणतात तुला काही वरदान पाहिजे असतं माग. तर राजा एक 3 वरदान मागतो. काय वरदान मागतो? पहिला वरदान मागतो की भगवंता की तुम्ही जास्तीत जास्त वेळ दर्शन द्यायचं सर्व जीवांना, म्हणजे थोड्या वेळासाठी नाही, जास्तीत जास्त काय करायचं, दर्शन द्यायचं. नंतर दुसरं वरदान, आजही भगवान जगन्नाथांचं मंदिर केवळ 2-3 तासासाठी बंद असतं, नाहीतर पूर्ण दिवस सुरू असतं. आणि तेही 2-3 तासासाठी बंद का असतं, त्यावेळी भगवान ज्यावेळी बंद करतात, झोपवतात, त्यावेळी भगवंतांना बडं शृंगार म्हणलं जातं, म्हणजे शृंगार केला जातो त्यांचा.
माणूस झोपायला जाताना शृंगार करतो का? नाही. पण भगवान नंद करतो का? कारण बंद झाल्यावर कपाट देवी देवता लोक येतात आणि भगवान जगन्नाथांची स्तुती करतात, भगवानांची चर्चा करतात आणि त्यामुळे भगवानाला शृंगार करून त्यांना झोपवलं जातं. आणि मग दुसरं वरदान मागतात की भगवंता तुमचा हात कधी सुटला नाही पाहिजे, म्हणजे सतत एक भोग झाला की दुसरा, दुसरा भोग झाला तिसरा, सतत त्यांनी ते भोग घेतला पाहिजे. आणि तिसरं ते म्हणतात मला कोणीही वंशज नको. तर जसं ते बोलतात राजा, तर बघून विचार का म्हणतात, तर ते म्हणतात बघा आताच समस्या झाली ना. तो राजा म्हणतो हे माझं मंदिर आहे आणि त्याचं, तर हे माझ्या वंशात कुणीही म्हणू नये की माझं मंदिर आहे, हां कुणी अधिकार करू नये आणि म्हणून मला वंश म्हणून. आणि ज्यावेळी हे ऐकलं त्यांची जी पत्नी होती जे गुंडीच्या त्यांचं नाव, तर ती थोडी दुःखी होती. कारण आपल्याला वाटतं ना पुत्र असावेत आणि ते लोक आपल्या अंतिम संस्कार करतील, श्राद्ध वगैरे करतील, अशी मनात इच्छा होती. पण जगन्नाथ ते ओळखून म्हणतात हे गुरुच्या माता तू चिंता करू नको की मी तुम्हाला सर्वांचं सर्व काही क्रिया मी करेन. आणि आजही जगन्नाथ त्या क्रिया होत असतात. आणि दुसरं ते म्हणतात वर्षातून एकदा मी ते जे काही मंदिर आहे त्याला गुंडीचं नाव दिलेलं वृंदावन, हे नीलाचल आणि हे सुंदराचल. सुंदराचलला नाव आहे वृंदावन आहे, त्याला गुंडीच्या मंदिर. त्याच्यामध्ये मी येऊन या ठिकाणी 9 दिवस त्या ठिकाणी 8 दिवस राहतात, 9 दिवशी रिटर्न करत असतात. तर या प्रकारे ते राहत असतात. तर आणखीन एक कथा येते की जगन्नाथजी या रूपामध्ये कसे काय प्रकट झाले. तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते आणि द्वारकेमध्ये असताना किती वेळा झोपेतून उठताना ते राधे राधे गोपी गोपी अशा प्रकारे उच्चारण करायचे. तर ह्या सर्व द्वारकेच्या राण्या किती होत्या? 16,108 राण्या. त्या विचार करतात आणि भगवंतांची एवढी सेवा करतात आणि जातीनं रुक्मिणी दासी चामर करत होती, त्याचा चामर घेऊन रुक्मिणी स्वतः भगवंतांची चामर करते. आणि असं असताना या गोपीने केवळ वयाच्या 7-8 वर्ष तेवढी सेवा केली भगवंतांची. आणि अशी काय सेवा केली की भगवान आज तागाय ते विसरत नाहीत त्यांना. आणि म्हणून ते जाणू इच्छितात की गोपींनी आणि वृंदावनच्या लीलांचा त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि मग ते विचारतात कुणाला जाणून विचारू शकतो, तर त्या ठिकाणी रोहिणी माता होते, ती म्हणजे वृंदावनामध्ये पण होत्या आणि त्या द्वारकेमध्ये होत्या. मग त्यांना विचारतो तुम्ही ते बघितलेलं आहे भगवान श्रीकृष्णांच्या लीला, तर त्या आम्हाला लीलांचं कथन करा. मग ते म्हणतात मी करेन, परंतु जसं कृष्ण बलराम या ठिकाणी येतील तर ते इथं थांबणार नाही, ते वृंदावनला निघून जातील आणि म्हणून त्यांना इथे येऊ द्यायचं नाही. तर सत्यभामा म्हणजे ठीक आहे मी दरवाजावर थांबते, अडवते त्यांना. रुक्मिणी म्हणते मीच अडवते. तर रोहिणी माता म्हणते नाही तुम्ही तुमचे पती आहेत, तुम्हाला धक्का देऊन काय करते आतमध्ये येते आणि त्यामुळे तुमच्याकडून ते अडवू शकणार. सुभद्रा म्हणजे मी अडवते आणि मी त्यांना थांबवते का, मग हां तुमच्याकडून थांबते तू थांब. आणि सुभद्रा म्हणजे मी त्याला हात लावते त्या ठिकाणी बोला. आणि रोहिणी माता सांगू लागते की कशा प्रकारे भगवानाने माखन चोरी केले, सर्व गोपींच्या सर्व अनेक लीलांचं ते वर्णन. आणि इकडं कृष्ण सुधर्मा सगळ्यात कृष्ण बलरामचा गोपवेश बनतो आणि गोपवेश बनल्या लगेच ओळखतात की इथं कुठेतरी भगवान वर्णांच्या लीलांचं काम चाललंय, चला मग शोधत शोधत तिथे येतात. आणि मग त्या दरवाजापेक्षा बलरामजी जगन्नाथजी आवाजला असतात, बलरामजी आवाजला ते दोघे जण बघत असतात, आत यायला प्रयत्न करतात. सुभद्रा म्हणतात नाही तुम्हाला आत येता येणार. ते म्हणतात आम्हाला इथून तरी ऐकू दे. आणि स्वतः भगवान त्या ठिकाणी स्वतःच्या लीलांचं श्रवण करतायत आणि राधाराणींच्या विधामध्ये त्यांचे डोळे मोठे होत आहेत, हात आत जात आहेत आणि सर्व शरीर आत जात आहे. आणि ही रूप बघून त्या ठिकाणी नारद मुनी येतात आणि नारद मुनी सुंदर दर्शन करतात आणि ते आनंदाने नृत्य करू लागतात. मी पाहिलं मी पाहिलं मी पाहिलं. आणि त्यानंतर अरे तुम्ही काय जसं जगन्नाथजी पूर्व देतात आणि म्हणतात नारद मुनी काय झालं, सुंदर भगवंता तुमचं अविस्मरणीय असं दर्शन मी केलेलं आहे आणि त्याला मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि माझी इच्छा आहे की हेच दर्शन तुम्ही सर्व जगाला द्यावं. तर हेच भक्तांचा स्वभाव असतो. भक्त आहेत स्वतःच्या उद्धाराबाबत ते चिंतित नसतात, त्यांना वाटतं सर्व लोकांना पण ती कृपा प्राप्त व्हावी. जसं कृपाला नाम वृंदावनमध्ये सुंदर त्या राधा दामोदर मंदिरमध्ये 2 खोल्या मिळालेल्या होत्या.
त्या ठिकाणी वृंदावनाचा वास मिळालेला होता आणि राधा दामोदरांचा सुंदर प्रसाद मिळत होता. म्हणजे जे कोणी व्यक्ती अंतिम क्षणी वयाच्या 70 वर्षी सर्व काही त्यांना पाहिजे होतं ते सर्व सुविधा होती तिथं, पण तरी तिथं रमल्याने ते विचार करत होते या बद्ध जीवांना कशी कृपा मिळेल. आणि म्हणून 70व्या वर्षी ते बाहेर पडले. 70व्या वर्षी कुणी बाहेर पडतं का? कुणी नवीन बिझनेस सुरू करतं का? नाही. आता बस आता कुठं पडलं लागलं कोण बघणार आहे असं चिंता करत असतं. पुढे जातात पण पूर्वाने ती चिंता करते. ते म्हणजे गुरु महाराजांची आज्ञा आहे आणि या सर्व जीवांनाही कृष्ण म्हणा द्यायचे आणि या आशेने त्या ठिकाणी ते जातात. तशाच प्रकारे नारदमुनी म्हणतात की भगवंता हे तुमचं दर्शन सर्व जीवाला मिळावं. आणि त्यावेळी भगवान म्हणतात ठीक आहे मिळेल, पण कधी की ज्यावेळी कलियुगामध्ये जगन्नाथपुरी या ठिकाणी मी प्रकट होईल तर या रूपामध्ये प्रकट होईल आणि हे रूप मी सर्वांना दर्शवते. म्हणून मी जगन्नाथजी या रूपामध्ये प्रकट आले की भगवान स्वतःच्याच लीलांचं श्रवण करून दादांच्या प्रेमामध्ये अतिशय डोळे त्यांनी मोठे झालेले आणि त्यांच्या डोळ्यात पापण्या नाहीत, त्यामुळे कृपेचा सतत वर्षाव करत असतात. आणि त्यांचा विशेष म्हणजे प्रसाद महत्वपूर्ण. तर आपण बघतो त्या प्रसादाची पण सुंदर कथा आहे की एकदा नारद मुनी या वैकुंठामध्ये जवळजवळ 12 वर्ष तिथं ते सेवा करतात आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला म्हणतात की लक्ष्मी माता म्हणून ते नारद मुनी तर काय ते म्हणतात मला नारायणांचा महाप्रसाद केला. तर लक्ष्मी म्हणते की नाही, नारायणाने मला सक्त ताकीद दिले की हा प्रसाद कुणाला द्यायचा नाही. पण नारद मुनी बरेच याचना करतात आणि लक्ष्मी माता पण बघते की आम्ही 12 वर्ष या ठिकाणी तपस्या केली आणि त्यावेळी मग ते नारायणाने विचारते आणि देते म्हणतात आणि नारायणाने विचारतात म्हणतात ते पण माझ्या नकळ आणि मग ते आणते थोडासा प्रसाद आणि नारद मुनी एकदम थोडा प्रसाद असतो आणि नारद मुनी ते घेतात, प्रणाम करतात आणि ग्रहण करतात. जसं ग्रहण करतात तसं अष्टविकार त्यांच्या करतात आणि सुंदर असे कीर्तन करू लागतात, भाव करून नृत्य करू लागतात आणि नृत्य करत ते जात होते आणि ते कैलासवरून जात होते आणि भगवान शिवजी त्या ठिकाणी ते कैलासवर तर ते नारद मुनींना बघतात की नारद मुनी नेहमी कीर्तन करत असतात, नेहमी नृत्य करत असतात, पण आज काहीतरी विशेष आहे. एवढा भावभर होऊन आनंदाने एवढं नृत्य केलेलं कधी बघितलं. शिवजी भगवान शिवजी जातात आणि त्यांना थांबत नारद मुनी थांबा थांबा काय झालं असं एवढा आनंद म्हटला. त्यावेळी नारद मुनी सांग काय सांगू आज होणार भगवान नारायणांचा प्रसाद मिळाला. मग तेवढं प्रसाद मिळाला नारायणचा मलाही द्या म्हणतात नाही अतिशय थोडा प्रसाद होता मी लगेच ग्रहण केला. तर शिवजी मी तुमचा बंधू आहे, बंधू सोडून कसं काय करता. मग नारद मुनी बघतात नकामध्ये अतिशय कणभर होता तर ते कण काढतात आणि नंतर थांबा आहे प्रसाद आणि भगवान शिवजींना तो देतात. भगवान शिवजी तो प्रसाद ग्रहण करतात आणि जसं भगवान शिवजी ग्रहण करतात तसं तेही भाव करतात आणि भावावरून ते नृत्य करू लागतात. आणि शिवजींचं कोणतं नृत्य आहे? तांडव नृत्य. तांडव नृत्य सुरू होतं. जसं तांडव नृत्य होतं सगळं प्रलयाच्या वेळी असतं ते सगळं ग्रह लोक कामकू लागले तर पार्वती बोलते अरे आता तरी काही प्रलयाचा समय नाही, वेळ नाही आहे आणि भगवान शिवजी का बरं तांडव नृत्य करतात. ते जाते आणि कसं त्यांना थांबा नंतर काय झालं तर ते म्हणतात काय सांगू मला नारायण भगवंतांचा आज महाप्रसाद मिळाला. तर पार्वती मलाही द्या. त्यांना नाही अतिशय कणभर होतात देणं शक्य नव्हतं. तर ते म्हणते मी तुमच्या अर्धांनी आणि तुम्ही मला प्रसाद देत नाही. ती क्रोधित होते आणि म्हणते मी नारायणांचा प्रसाद प्राप्त करा. मीच नाही कुत्र्या मांजरांना सुद्धा तो मिळेल त्याची मी हे करतो प्रतिज्ञा घेतो. आणि मग ती जाते आणि कठोर तपस्या करते आणि भगवान नारायण प्रकट होतात आणि म्हणजे काय पाहिजे होतं तर ते म्हणजे मला तुमचा प्रसाद पाहिजे, मलाच नाही सर्व जीवांना तुमचा महाप्रसाद मिळाला पाहिजे. मग त्यावेळी भगवान म्हणतात निश्चित मिळेल, पण आता नाही. ज्यावेळी मी कलियुगामध्ये जगन्नाथांच्या रूपात येईल त्यावेळी सर्व जीवांना तो प्रसाद प्राप्त होईल. आणि आज ही जगन्नाथपुरीमध्ये प्रथा आहे की भगवंतांना प्रसाद जो वापर होतो तो विमला देवी. आजही मंदिरच्या मागे जगन्नाथपुरीला आपण गेलो सर्वांनी बघितलं असं विमला देवींचं मंदिर आहे. त्या ठिकाणी त्यांना अर्पण होतं आणि तिथून मग तो आनंद बाजारात होतो आणि आनंद बाजारातून सर्वांना वितरण केलं जातं. तर अशा प्रकारे आणि तो वितरण करून शिल्लक राहतात. आज आपण गेलो काही मुले दिले की ते प्रसाद देतात, पण आपल्याकडे काही लक्ष्मी असो नसो तुम्ही म्हणाल की बरं जरा टेस्ट बघू तर ते काय देतात आपण काय करतो 4 दाणे देतो ना ते असं करतो
हे घ्या टेस्ट व्हायला. 2 दुकान 3 दुकान केलं, टेस्ट बघितले ते पोट भरून जाईल तेवढा ते प्रसाद द्या. आणि त्यातूनही काही शिल्लक राहिला ते टाकून देतात. आणि तिथं ते कुत्री, मांजरी, गाई सगळ्या लोकांना, तो कावड्या मांजरांना सगळ्यांना जगन्नाथांचा प्रसाद मिळतो. आणि त्यासाठी तपस्या करून या पार्वती मातेने की अशा प्रकारे भगवंतांचा प्रसाद सर्वांना उपलब्ध व्हावा. तर अशा प्रकारे सुंदर या भगवंतांच्या लीला, 1-2-3 लीला आपण बघून आपण थांबूया. तर त्या ठिकाणी एक भक्त होते रघुदास म्हणून. आणि हे रघुदास भगवंतांचे अतिशय प्रिय सेवक होते. आणि यांचं नाव रघुदास कसं पडलं? त्यांनी प्रभू रामचंद्रांचे अतिशय प्रिय भक्त होते. म्हणजे भगवंतावर प्रभू रामचंद्रांच्यावर अतिशय प्रेम करणारे. आणि ते जगन्नाथपुरी ज्यावेळी आले त्यावेळी जगन्नाथांचं दर्शन करताना जगन्नाथांनी त्यांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन दिलं. म्हणजे त्यांची जी इच्छा होती ना त्या इच्छे खातर त्यांनी ते दर्शन दिलं. आणि ते बघून त्यांनी परत जगन्नाथपुरी शोधलं नाही, तिथंच राहू लागले जगन्नाथपुरी. आणि भगवंतांचे ते मित्र तुमच्या स्वतः जगन्नाथजी खेळायचे. बरेच लोकांना दिसायचे रघु एकटाच खेळताना दिसायचा, पण जगन्नाथजी त्यांच्यावर खेळायचे. आणि अशा प्रकारे सर्वांना माहिती होतं. एकदा भगवान जगन्नाथजी म्हणतात की चल आपण राजाच्या बागेत ना खूप सुंदर फणस लागलेले आहेत आणि आपण ते चोरी करायची. तर रघुदास म्हणला भगवान तुम्हाला जर फणस पाहिजे मी उद्या तुम्हाला चांगले चांगले उत्कृष्ट फणस तुम्हाला आणून देतो. म्हणले ते नाही पाहिजे मला. चोरी करून जे खाण्यात आनंद आहे तो दुसऱ्यामध्ये आनंद आहे. जगन्नाथ म्हणतो कारण मी ज्यावेळी नंदगावमध्ये येतो नंदबाबांच्याकडे 9 लाख आहे द्या, परंतु मी गोपींच्या घरी जाऊन माखन चोरी करून खातो तर तो आनंद वेगळा आहे. चल आपण चोरी करायची. आणि रघुदासला घेऊन जातात आणि तिथं आतमध्ये जातात झाडापाशी आणि त्याला म्हणतात चल त्याला वर चढवतात झाडावर आणि तू बघ आणि चांगले पिकलेले पण तू खाली टाक, मी खाली इथं ठेवतो. आणि मग तो जातो बघतो हे चांगलं तू वाजवून बघतो पिकलेले आहेत चांगले आहेत छान. आणि म्हणतो तो जगन्नाथ आहे हां टाक खाली. आणि तो तोडतो आणि खाली जातो. तर जगन्नाथजी कुठे ते निघून गेलेले होते आणि तो फणस जोरात खाली आदळतो धाप पडतो आणि मोठा आवाज होतो. आणि आवाज झाल्यावर तिथला जो रक्षक होता तो जागावून येतो अरे म्हणजे काय चाललंय. आणि पळत पळत तो बघतो त्या झाडाखाली तर इकडं तिकडं बघतो कोणी नाही तिथं. फणस तर पडलाय फुटलाय. आणि मग वर बघतो तर हा रघुदास. तर रघुदास तुम्ही इथं काय करताय, का बरं चोरी करताय, चला चला. रघुदास काय बोलणार त्याच्या आधीच ते घेतो आणि राजाकडे घेऊन जातो. बघा हा रघुदास तुमच्या बागेत चोरी करत होता. मग राजा विचारतो की रघुदास तुम्ही का बरं चोरी केली, तुम्हाला जर पाहिजे असेल मी पाठवून दिले असेल तुम्हाला फणस वगैरे. मग तो राजाला प्रणाम करतो. म्हणतो महाराज की ही मी नाही केलेले, तर तुमचं जे जगन्नाथ आहे ना त्यांनी मला घेऊन आले. ते म्हणजे चल चोरी करायचे आणि चोरी करण्यासाठी आले आणि मला झाडावर चढवलं आणि ते पळून गेले आणि मला इथं पकडले. आणि मग राजाला ते ऐकून सगळे जण हसू लागतात कारण राजाला माहिती होतं की हा रघुदास असा. आणि मग काही दिवसांनी रघुदास वृद्ध होतात आणि ते आजारी पडतात, अतिशय आजारी पडतात. त्यांना उठणंही मुश्किल होतं आणि ते मलमूत्र एकाच जागी करू लागले. आणि त्यावेळी भगवान स्वतः एका छोट्या बालकाच्या रूपामध्ये सगळी सेवा करायची. आणि मग काही दिवस जातं तर ह्या रघुदासाने कळालं की हा बालक कोणी साधा म्हणजे स्वतः भगवंत आहे. आणि ते त्यावेळी कळालं तो अतिशय रडू लागतो की भगवंता का बरं तुम्ही अशी एवढी निम्न सेवा करताय, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही का बरं माझा आजार बरोबर करू शकता है ना. भगवंतांनी जर इच्छा केली तर आजारातून मुक्त करू शकता, तर तुम्ही ते का केलं नाही, हे का करताय. तर भगवान म्हणले की तुझं जे काही प्रारब्धातले कर्मफळ राहिलेत ना तर ती माझी इच्छा आहे की ते सर्व नष्ट व्हावे आणि म्हणून मी तुझा आजार नाही दाखवतो. ते नष्ट व्हाल, जसं नष्ट व्हाल तू माझ्या धामाला प्राप्त होशील. आणि त्यामुळे ते नष्ट होण्यासाठी मी तुझा आजार नाही देतो. आणि जसं तू माझी सेवा करण्यात आनंद घेतोस तशी मलाही तुझी सेवा करण्यामध्ये आनंद प्राप्त होतो. भली कोणती का सेवा असणार, मला ती सेवा करण्यात आनंद प्राप्त होतो. तर अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे आदान प्रदान करतात. तर या प्रकारे भगवंतांच्या अनेक लीला. एकदा एक प्रभुदास म्हणून होते आणि प्रभुदास त्यांचं दुकान होतं मंदिराच्या जवळच पानपट्टीचं, पान बनवून ते जाय सगळ्यांना. आणि त्यांची इच्छा होती की भगवान जगन्नाथांनाही हे आपण पान अर्पण केलं पाहिजे. पण जगन्नाथपुरीमध्ये आजही प्रथा आहे, जे काही पूर्वापूर गोष्टी होत आल्या त्याच गोष्टी ते देतात, इतर नवीन काय ते देत नाही. आजही तिथं
जे काय टॅमॅटो असतील किंवा फ्लावर वगैरे ते अर्पण होत नाही भगवंतांना. जे पूर्वीपार आले तेच गोष्टी भगवंतांना अर्पण होत असतात. मग त्याची खूप इच्छा होती, पण तिथले पंडा लोक म्हणजे अर्पण होत नव्हतं. मग काय होतं, भगवान त्याची इच्छा होत आणि भगवान स्वतः कृष्ण बलराम छोट्या बालकांच्या रूपामध्ये बाहेर येतात आणि येऊन जातात, त्याच्या दुकानात पान खातात आणि पुन्हा ते मंदिरात जात असतात. आणि ही गोष्ट तिथं एक बलराम दास म्हणजे तिथं रात्रीच्या वेळी ते जप करत होते आणि जप करताना ते बघायचे की 2 बालकं त्या मंदिरातून येत आहेत, इकडे जात आहेत आणि असं एकदा दोनदा 2 दिवस बघतात. तिसऱ्या दिवशी ते विचार करतात कारण की बालकं जातात तरी कुठं, आणि म्हणून तो त्यांच्या मागे मागे जातो आणि म्हणतात तिथे प्रभुदासच्या घरात तिथं जातात. मग ते बोलतात म्हणतात, सकाळी विचार होता ना, मग दुसऱ्या दिवशी तो प्रभुदासच्या घरी जातात बलरामदास आणि म्हणतात, अरे तुझ्याकडे बघतो रोज ती 2 बालकं येतात, कोण बरं आहे ते बालकं? तो म्हणतो मलाही माहीत नाही, बालकं येतात आणि सुंदर ते त्यांचं रूप बघून मी म्हणजे ते पान मागतात, मी त्यांना पान खाऊ घालतो, पान देतो. ते म्हणतात पान देतो पण त्याचे पैसे घेतोच की नाही? तर ते म्हणजे त्यांचं एवढं सुंदर रूप आहे ते बघून मी पैसे मागायचं विसरून जातो. ते म्हणजे नाही, अरे तू ग्रस्त आहेस, तुझा व्यवसाय कसं चालणार की तुझं पान देतोस, त्याचे पैसे घेतले पाहिजे आणि उद्या आले ना त्यांना पैसे माग. आणि मग ते दुसऱ्या दिवशी ते येतात मुलं आणि म्हणतात पान, ते पान देतात आणि ज्यावेळी ते जात असतात थांबा रोज पान खाऊन जातात, त्याचे पैसे देत नाही, मला पैसे पाहिजे. तुमचं प्रभुदास तुम्ही तरी आधी मागितले नव्हते पैसे, त्यामुळे आम्ही आणले नाहीत पैसे, असं करतो आम्ही उद्या पैसे घेऊन येतो. ते म्हणतात नाही आज पैसे द्या, आणि जर पैसे नसतील तुमची इच्छा आलं ना चादर या ठिकाणी ठेवा, काय म्हणतात त्याला तर ते ठेवा आणि मग तुम्ही उद्या पैसे आणला मग शाल घेऊन जावा आज सांगतो. मग ते म्हणतात ठीक आहे, 2 जण शाल ठेवतात आणि जातात. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळ आरतीला पुजारी जातो, उघडतो, तो बघतो की कोणाही शाल येत नाही. तर तो बघतो की अरे सर्वजण पॅक केलेलं आहे आणि कसं काय बरं हे आलं. म्हणजे काही समस्या म्हणून राजाला सांगतात, मग राजा वेगळं सांगतात त्याचा शोध घ्या. आणि मग सगळे ज्यावेळी कळते बलरामदासांना की अशा भगवंतांच्या चादरी गायब झाल्या आणि मग ते लगेच जातात त्या प्रभुदासकडे आणि नंतर प्रभुदास तू त्या मुलांच्या घेतला ना पैसे? ते म्हणजे नाही, त्यांनी पैसे नव्हते आणले, पण मी त्यांच्या चादरी घेतलेले आहेत, शाल घेतलेले आहेत. मग ते उद्या बघू शाल आणि ते दाखवतात तर काय जगन्नाथांचे त्या शाल. तर भगवान मग राजाला सांगण्यात येते की अशा प्रकारे भगवान रोज या ठिकाणी पान खातात. मग राजा आणि सर्वांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली की प्रभुदासाला जाऊन तो भगवंतांना पान खाऊ घालू शकत होता. आणि नंतर आज ती प्रथा सुरू आहे त्या ठिकाणी. एकदा ती प्रथा सुरू झाली मग कंटिन्यू ती प्रथा सुरू. तर आजही भगवान जगन्नाथांना ते पान अर्पण होत असतं. तर बघू शकतो की प्रत्येक जीवाची जी इच्छा आहे भगवान कशी पूर्ण करतात. एकदा एक आजी होती, ती आजी भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रामाईंना आपले पुत्र मानायचे आणि ती बघायची की भगवान जगन्नाथांना एवढे भोग लागतात. तर ती विचार करायची की ही मुलं आहे ती खात आहे पण यांचं पोट खराब होत असणार आहे. आणि म्हणून ती काय करायची, लिंबाचे पाले घ्यायचे आणि त्याचा ठेचा बनवून ती आणून भगवंतांना अर्पण करतात. आणि बरेच दिवस तरी तिथला जो शिपाई बघतो आणि तो म्हणतो आजी कुठं चालले? तुम्ही माझ्या मुलांना भेटायचं. तुझी मुलं आतमध्ये आहेत म्हणजे ते काय ते वेळेवर बसलेले आहेत, ते माझी मुलं आहेत. मी तो त्याला काय तो भाव समजत नाही आणि म्हणतो हे काय घेऊन चालले? तर ते दाखवते की लिंबाच्या पानाचा ठेचा. तर ते म्हणजे अरे जगन्नाथजींना एवढं 56 भोग लावतात आणि तू हे घेऊन चालले, चल चल चल. तिला तिकडून बाहेर काढतात तिला आणि मग ती अतिशय दुःखी होते आणि घरी जाऊन अश्रुपात करत असते. तर भगवान जगन्नाथजी तिथे जातात आणि म्हणतात आई तू आली नाहीस आणि मला आज माझं पोट खराब झालं, मी एवढं खाल्लं पण तू आज मला तो काढा दिला नाही. मग त्यावेळी ते म्हणते की अहो असं सध्या घेऊन आणते पण ह्या माणसाने आणलं. ते म्हणले ठीक आहे काळजी पण उद्या तुला वाजत गाजत सर्वजण घेऊन जाते. आणि असं जगन्नाथजी सांगतात आणि अद्भुत. आणि ते जगन्नाथजी जातात राजाच्या सोबत आणि राजाला म्हणतात की ती माझी माता आहे आणि तिनं मला ते कडुनिंबाचा ठेचा आणलेला आणि तो मला आवडतो, मला पाहिजे, पण तुझ्या त्या सेवकाने काय केलंय अडवलेलं आहे. तू जाऊन त्या सेवकाला समजाव आणि उद्या त्यांना वाजत गाजत त्या आजीला घेऊन यायचं. आणि मग आता त्याच्याबरोबर राजा उठतो, त्या सेवकाला पाठीत देतो आणि त्या
आजीकडे जाऊन पूर्ण दंडवत प्रणाम करतो की तू भगवान जगन्नाथाने तुला माता म्हणून स्वीकारली. आणि मग सकाळी त्यांना आणून तो रोज ती म्हणजे भगवान लिंबांचा ठेचा आहे ते अर्पण करत होते. आणि आजकाल तो ठेचा नाही आहे, पण एक 56 भोग झाल्यानंतर एक कडू पदार्थ आहे, त्याचं नाव होतं, मी आज वैया नाही विसरलं त्यावेळी, तर ते एक पदार्थ ते अर्पण करतात, त्याचं नाव आहे वेगळं जास्त नाव. तर आज तो पदार्थ तिच्या स्मरणार्थ तिथं 56 भोग झालं ना भगवानांना, एक कडू पदार्थ आहे, पकवान नाही, ते अर्पण होतं आज. तर अशा प्रकारे सुंदर लीला आहे. तर अजून एक लीला आहे ते भगवंतांची, बऱ्याच लीला आहेत, कोणती सांगू जरा पण. तर एकदा जे रामदास, तर अशा प्रकारे कुर्माबाईची खिचडीची तुम्हाला माहिती आहे की मंगलारतीच्या आधी भगवान जाऊन तिथं खायचे आणि मंगलारती द्यायचे. ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो त्यावेळी ते अक्षरशः जातं. मग पुजारी म्हणतात की नाही तुम्ही चिंता करू नका, आम्ही त्याची व्यवस्था करतो. आणि आजही ते खिचडी अर्पण होत असते. कर्मा माहिती म्हणजे भगवान म्हणजे कर्मा म्हणजे लवकर कर्मा आता जे म्हणायचे, तर ते कर्मा म्हणत कुर्माबाईची खिचडी झाली जाते. आणि आजही सकाळी 9च्या पर्यंत गेला कुर्माबाईची खिचडी माहिती आनंद बाजारात ते देतात. कुर्माबाईची खिचडी जी मंगल आरतीच्या आधी दाखवतो भगवंतांना. तर अशा प्रकारे हे सुंदर लीला आहे. नंतर जे एक दास्य बावरी म्हणून, दास्या बावरी म्हणून त्यांच्या पण लीला आहे. अनेक भगवंतांच्या लीला आहेत की ज्या अनेक भक्तांच्या बरोबर केलेले आहेत. तर म्हणतो ना आपण की जगन्नाथ एक जागृत, म्हणजे आपण अनेक ठिकाणी ऐकतो ना हे जागृत देवस्थान आहे, तसं भगवान जगन्नाथ आणि भगवान नरसिंह इस्कॉनमध्ये जागृत देवस्थान. आजही अनेक लीला ते करतात. जसं चैतन्य महाप्रभूंच्या काळात, चैतन्य महाप्रभूंच्या काळी एकदा स्वरूप दामोदर प्रभू आणि पुंडलिक विद्याने दोन भक्त जगन्नाथांचे एक ओढण षष्ठी म्हणून येतात. थंडीच्या आधी हे सुरू होतं की थंडीच्या वेळी भगवानांना स्वेटर आणि वेगवेगळे कपडे अर्पण केले जातात. आणि तो उत्सव सुरू होता आणि हे दोघं बघत होते. आणि बघताना हे पुंडलिक विद्याने बघतात की नवीन कपडे भगवानांना अर्पण केले जातात. आणि त्या नवीन कपड्यामध्ये एक स्टार्च असतं, ते स्टार्च काढून म्हणजे धुवून ते भगवानांना अर्पण केलं पाहिजे. आणि ते स्टार्च अपवित्र मानलं. आणि मग ही जगन्नाथाचे सेवक ते तसंच अर्पण करत होते. तर पुंडलिक विद्याने आवडलं नाही. ते स्वरूप दामोदर म्हणतात की बघा ही योग्य नाही, हे शास्त्रानुसार नाही आहे आणि हे ताज काढून वापरलं पाहिजे आणि योग्य नाही हे शास्त्र. पण हे मग स्वरूप दामोदर म्हणतात नाही, हे जे काय करतात ते परंपरेनुसार त्यांच्या जे जे परंपरागत चालत आलेले आहे त्यानुसार ते भगवान जगन्नाथांची सेवा करतात. आणि भगवान जगन्नाथही त्यांच्या त्या सेवेचा स्वीकार करत असतात. आणि त्यामध्ये आपण त्यामध्ये दोष बघितला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांना सांगतात, पण त्यांना काय ते पटत नाही, थोडंसं किंतु राहते. आणि मग ते जातात राहते. आणि ज्यावेळी सकाळी येतात भक्तांच्या त्या ठिकाणी भेटत, चैतन्य महाप्रभू आणि सर्व भक्त असेल ते त्या ठिकाणी येतात. तर येतात तर काय असं हात धरून आणले असतात. तर ते म्हणजे काय झालं, ते गाल सुजलेले का, तर ते म्हणतात की ज्यावेळी मी रात्री जाऊन झोपलो त्यावेळी कृष्ण आणि बलरामजी स्वप्नात आले आणि ते म्हणले की माझे सेवक जी सेवा करतात त्याच्यामध्ये तू दोष बघतोस. आणि म्हणून एकाने इकडे एक आणि एकाने इकडे तो वाढले आणि त्यामुळे ते गाल सुजलेले. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंच्या वेळी पण हे लीला आपल्याला बघायला मिळतात. तर खूप सुंदर सुंदर लीला आहेत भगवान जगन्नाथांच्या. एकदा तर भगवान जगन्नाथांना तो प्रभुदास जे नारळ आता नावानं थोडं जमून येतात. तर ते एक भक्त होते आणि ते नारळ भगवंतांना घेऊन येतात. आणि भगवंतांना ते नारळ एका व्यक्ती चाललेल्या जगन्नाथ दर्शनाला त्याला म्हणतात की नारळ घे आणि तू त्यांना अर्पण कर. आणि मग त्यावेळी तो नारळ घेऊन जातो आणि सांगतो तो जर भगवंतांच्या पुढं करायचं त्या गरुड स्तंभापाशी थांबून भगवान जगन्नाथाला म्हणतं की हे दास्य भावरी तुम्ही नाव दास्य भावरीने हे पाठवलेलं आहे, हे जर तुम्ही नारळ स्वीकार करा. आणि जर जगन्नाथाने तो स्वीकार केला तर द्या, नाही स्वीकार केला परत आणा. मला वाटतं अरे असं कसं काय, थोडं एवढी श्रद्धा आणतो जातो आणि त्या गरुड स्तंभापासून भगवंतांकडून नारळ बघताना म्हणजे हे दास्य भावरीने पाठवलेलं आहे. आणि एक हात येतो आणि तो नारळ घेऊन जातो. त्यावेळी त्याला विश्वास पडतो. आणि नंतर एकदा दासवारीने एका आंबे घेऊन आले
आणि ते सगळे पुजारी म्हणजे मी अर्पण करतो म्हणजे ते काय अर्पण करायला का कारण थोडी दक्षिणा पण मिळते. त्यामुळे ते म्हणतात आम्ही करतो पण तो म्हणला नाही मी अर्पण करतो. आणि मग ते आंबे घेतात आणि सुदर्शन चक्राला अर्पण करतात आणि ते आंबे तरी आपण अदृश्य परत दुसरे म्हणजे पंध लोकांना वाटतं की काहीतरी जादूगिरी दाखवतात. आणि मग आज जाऊन बघतात तर काय भगवान जगन्नाथांचे आंबे कोण तिथं कुई आणि सॉरी तिथं पडलेलं आहे. तर असे महान भक्त दासले. तर भगवान अनेकांच्या या इच्छा पूर्ण करत असतात अनेकांच्या. आणि म्हणून या सर्व जगन्नाथांच्या विशेष लीला आणि भगवानांचं प्रेम सर्व जीवांना त्याचं आस्वादन करतात. एकदा एक व्यक्ती त्या ठिकाणी गेला तो वाचतो नाव तो वाचतो शास्त्रामध्ये जो कोणी भगवान जगन्नाथांचं जगन्नाथपुरी मंदिरात आणि दर्शन करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. तर तो विचार करतो एवढी तपस्या करून एवढे ध्यानधारणा करून कुठं तिथं भगवानांची म्हणजे प्राप्ती ब्रह्मज्योतीची प्राप्ती होती. आणि ते तर म्हणतात वैकुंठाची प्राप्ती हे कसं काय शक्य मला बघायचं. आणि म्हणून तो तिथं त्या जगन्नाथपुरीला आणि थांबतो वस्ती जातो. आणि दुसऱ्या दिवशी मग तिथं जातात ते लोक भगवान जगन्नाथांच्या मंदिरातील ते मंदिरचं दरवाजा उघड्या जातात तर कुलूपच उघडत नाही. दुपारी होते संध्याकाळी होते तरी ते उघडत नाही. आणि हा मग दुसऱ्या दिवशी सकाळी जातो तिथं आणि आवरून दर्शनाला. आणि रात्री ती पुजारी करणार तर भगवानला का म्हणून दर्शन नाही तिथे भगवान जगन्नाथ त्या हा जो पंडित आलेला आहे जोपर्यंत हा पंडित या जगन्नाथपुरीत आहे तोपर्यंत मी दर्शन देणार नाही करणार. मग सकाळी जातात विचारतात कोण पंडिताचं नाव घेतात त्यानंतर कोण आहे मग हा आवरून एकदम स्नान वगैरे करून साऊथ इंडियन होतं आणि जातो आणि बघतो दर्शन करायचं. तर ते म्हणले की पुजारी सांगू लागतात की कोण आहे तर तो पुढे जातो मी आहे. ते म्हणले की भगवान जगन्नाथांनी सांगितले जोपर्यंत तू पुरीमध्ये आहेस तर ते कोणालाही दर्शन देणार नाही आणि त्यामुळे तुम्ही काय करा पुरीतून निघून जावा. आणि जसं तो ऐकतो कारण त्यांनी कुणाला सांगितलं नव्हतं पुजाऱ्याने कसं कळतं म्हणजे भगवानाचं. आणि त्यावेळी त्याने ओळखलं की मला या शास्त्राचा जो काही अहंकार होता आणि त्यामध्ये भगवंताने मला माझा अहंकार चोरी केलेला आहे. तिथंच तो पूर्ण लोटांगण घेतो आणि भगवान जगन्नाथाला प्रार्थना करतो की भगवंता प्लीज कृपया तुम्ही मलाही दर्शन द्या आणि इतरांनाही दर्शन द्या. मी पूर्णपणे तुम्हाला शरणागत आहे. आणि त्यावेळी मग ते भाव उघडतात आणि मग सर्वांना ते दर्शन. तर अशा प्रकारे अनेक लोकांना भगवान जगन्नाथांचे अनुभव. आणखीन काय लिहिलं आहे आपण पुढच्या वेळी घेऊ कारण आपल्याला एक माणसं अर्पण करायचं आहे. कोणाला काही प्रश्न आहेत ते काय तर माझ्या सर्वांना विनंती आहे 16 तारखेला जगन्नाथपुरींची जी रथयात्रा आहे काही जण त्या ठिकाणी जाऊन जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी असतात. जास्त कारण ते पाय ठेवायला झाला नसतो एवढी त्या ठिकाणी गर्दी असते. जरी आपल्याला तिथं जाता नाही कमीत कमी TV वर किंवा मोबाईलवर तरी ह्या जगन्नाथ रथयात्रेचं थोडा वेळ काढून बघायचं. कारण शास्त्रामध्ये सांगितलं जो कोणी व्यक्ती ज्यावेळी शरीर सोडत असतो तर त्यावेळी आपल्या समोर एक चित्रपट सुरू होतो. जसं लहानपणा आपल्याला समजतं तशा प्रकारे कसं आपण मोठं झालं शिक्षण घेतलं विवाह झाला घर बांधलं सर्व काय काय केलं एक एक क्षणात असं त्या चित्र काय म्हणतात स्लाइड्स येत असतात. आणि जसं जगन्नाथ रथ येतात जर आपण बघितले असेल ओढला असेल तर ते दृश्य थांबतं आपल्यासमोर आणि त्यानंतर पुढे ते हलत नाही. ते बघत आपण शरीर त्याग आणि त्यामुळं त्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती एवढं महत्त्व दिलेलं आहे. जे इंग्रज लोक पहिला आपल्याला नावं ठेवत होते हे भारतीय लोक वेळ आहेत हे झाडाची पूजा करतायत ही लाकडाची पूजा करतात जगन्नाथ सदस्यपुरांनी ते लाकडं म्हणायचे. पण आज त्याच लोकांच्या तिथं जगन्नाथ रथयात्रा होते सार्वजनिक सुट्टी दिली जाते. हे कसे कृपालांच्या पूर्ण आज प्रत्येक जगामध्ये त्या ठिकाणी रथ भगवान जगन्नाथांची रथयात्रा होते आणि सगळ्या लोकांना भगवान बघतात भगवान कारण त्या पुरीच्या मंदिरात अहिंदू लोकांना अजिबात प्रवेश नाही आजही. आणि त्यामुळे भगवान स्वतः बाहेर येतात आणि सर्वांना दर्शन देतात. आणि पहिला तर सगळे जाऊन जगन्नाथांना आलिंगन करू शकत होते जगन्नाथ बदल सुद्धा त्या रथावर. आता बरेच गर्दी होताना ते थोडं मना करतात पण पहिला आम्ही जाऊन भगवान जगन्नाथांना बदल सुद्धा आलिंगन केलं. म्हणजे असं एवढे दयाळू भगवंत आहे.
भगवान पांडुरंगाच्या केवळ मस्त चरणावर आपण डोकं ठेवतो, पण जगन्नाथांना पूर्ण आलिंगन करायचं सौभाग्य येणार. आजारी पडतात ज्यावेळी स्नान यात्रा होते ना, 15 दिवस 15 दिवस अगोदर स्नान यात्रा होते, भरपूर त्यांना स्नान घातलं जातं. मग त्यावेळी त्या स्नानामुळे 15 दिवस आजारी पडतात. काढा आणि वड्या याचं ज्यूस वगैरे त्यांना सेवा केली जाते. 15 दिवसानंतर मग रथयात्रेच्या आदल्या दिवशी नेत्रोत्सव म्हणून असतो, तर त्यावेळी भगवान सर्वांना दर्शन देतात. आणि दुसऱ्या दिवशी पौंडी विजय म्हणजे भगवानांना वाजत जातात त्या ठिकाणी घेऊन येतात. दर्शन बंद असतं 15 दिवस दर्शन बंद असतं. आणि तिकडं चैतन्य महाप्रभू तिकडे जातात, अलालनाथला जातात ना 15 दिवस. हां मग 15 दिवस ते मंदिरच सोडतात, पण दर्शन बंद असतं. पण बाकीचे मंदिर दर्शन करून येऊ शकतात. आणि बऱ्याच वेळ गेलो तर रथयात्रेच्या दिवशीच गेलो, त्यामुळे त्यावेळेला पण मी ऐकलंय की बाबा हां बंद असतं. ठीक आहे, आम्ही काही अनाउन्समेंट असले एक माझ्याकडे. ठीक आहे, आपण सुरू करू. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद